रेडियो उड़ान के अपडेट्स लेने के लिए इस चैनल को सब्सक्राइब कीजिए और इस वीडियो को ज्यादा से ज्यादा लाइक कीजिए और शेअर कीजिए. फॉर मोर इन्फो लॉग ऑन टू www.radioudan.com. खरोखर बदल हाडपाक आमकां सगळ्यालो सहयोग जाय उरता. स्पेक्ट्रम दी अवेअरनेस प्रोजेक्टची टीम सगळ्या श्रोत्यालो स्वागत करता. आमगेलो एक नवो प्रकल्प आसा ज्याचे नाव आसा कमिंग टुगेदर. ह्या प्रकल्पात खूब लोकांन एकत्र येवन समाजात जागरूकता हाडपाक प्रयत्न केला. स्पेक्ट्रमचेर आशिल्ल्या किंवा डिसेबिलिटीज आशिल्ल्या भुरग्यांक, तरुणांक आणि तांगेल्या कुटुंबांक आदार दिवपाक समाजाचो योगदान कितें उरच्याक जाय ह्याची जाणीव हो प्रकल्प दिवच्या पळयता. 20 फेब्रुवारी आंतरराष्ट्रीय मातृभाषा दीस म्हण प्रसिद्ध आसा. समाज जागरूकता जास्तीत जास्त वाढपाक आम्ही जाणकार लोकांची प्रादेशिक भाषेतील ही मुलाखतीची माळ तयार केल्या. ही संभाषणाची माळ आम्ही आमगेल्या रेडिओ पार्टनर रेडिओ उडाना बरोबर बनयल्यात. आम्ही अनेक आवय बापायकडेन, माहितीगार तज्ञाकडेन आणि जे पीपल विथ डिसेबिलिटीज सारी काळजी घेतात त्यांचे कडेन उलोवन ही सगळी मुलाखती तयार केल्या. रेडिओ उडान एक डिसेबिलिटी कम्युनिटी रेडिओ स्टेशन आसा जे पीपल विथ डिसेबिलिटीजचे ह्युमन राईट्साचे महत्व सांगच्याक एक होड माची आसा. हाजेर लोक तांगेले स्वताले अनुभव आणि विचार श्रोत्यासमोर प्रस्तुत करतात. आयचो संवादाचो विषय आसा ऍक्टिव्हिटीज फॉर डेली लिव्हिंग म्हळ्यार ADL आणि ताजे बरोबरच कम्युनिकेशन. तर ADL कितें आसा, ADL इतले महत्वाचे कित्याक आसा आणि तशेंच कम्युनिकेशनाचेर कशें काम करपा जाता आणि ह्या दोन्ही प्रक्रियेचो पूर्ण कुटुंबाक कसो उपयोग जावचे शकता ह्या सगळे खबरी बद्दल आम्ही उलयतली. मगेल नाव डॉक्टर श्रद्धा निगवेकर. हांव एक लेखिका, कथनकार, पॉडकास्टर आणि युट्यूबर आसा. आज हांव आमगेल अतिथी सौ अलका बगदादी बरोबर उलोवची आसा. अलका बगदादी ही एका 30 वर्षाच्या पिरायेच्या ऑटिझम आशिल्ल्या चल्याची आवय आसा. तिने बँगलोरच्या KPA-MRC कडच्यान प्रशिक्षण घेतल्या. ती आता एक NGOत काम करता. ती फोरम फॉर ऑटिझमची मुख्य संस्थापक आसा. तशेंच ती आणि एक संस्थेच्या मॅनेजिंग कमिटीचेर आसा. ही संस्था भुरग्यांच्या अर्ली इंटरव्हेन्शन आणि पुनर्वसनचे काम करता. अलका बगदादी ही आवय एका काळी पत्रकार म्हणून काम भी करताली. तिने शॅडोचे टीचराचे भी काम केला. तिने आपल्या चल्याबरोबर ADL चेर काम करून आणि मॅकेटॉनचो वापर भी करून ताका इंडिपेंडंट म्हळ्यार स्वावलंबी केला. आज ती आमचे वांगडा ADL विषयी उलयतली. अलका, तुमचे कडेन खूप वर्षाचो अनुभव आसा. तर तुमगेल्या मतात खंयची ती एक गोष्ट आसा ज्याचेर पालकांन जोर दिवपा जाय आणि हाजेर जर जोर दिलो तर तांगेल्या भुरग्यांक भविष्यात खात्रीन मदत जातली. श्रद्धाबाई, तुमचे खूप आभार. आता म्हजी काणी आयकयात. जेन्ना म्हजो चलो डायग्नोज जालो 3 वर्षाचो आशिल्लो तेन्ना कोणाक ऑटिझमचे काय खबर नाशिल्ले. थोडे दीस आमचे उदासीनात गेले. वायट दिसले की म्हाका कित्याक जावचे अशें. पण मागीर हांवें ताचेर चड विचार केलो ना आणि मागीर म्हाका जशें जमता त्या परीन हांव म्हज्या चल्या बरोबर काम करपाची सुरवात केली. थोडी पुस्तकां वाचून प्रयोग केलो. थोडे कडेन फसले पूण धीर सोडलो ना. मागीर एका जोमान चल्याच्या आयुष्याक अर्थ हाडपी काम हातान घेतले आणि ते म्हणल्यार ADL. म्हणजे आमच्या तुमच्या सगळ्यांच्या जीवनातल्या दैनंदिन कृती म्हळ्यार ADL, ऍक्टिव्हिटीज ऑफ डेली लिव्हिंग. तातूंत किती येता तर खावप, न्हावप, कपडे घालप आणि निमाणे टॉयलेट कशें वापरप हाचेर आमी भार दिलो. दैनंदिन जीवनाचे कृत्य ह्या भुरग्यांच्या हिताच्यो आसता. जितले बेगीन भुरग्यांक ह्यो कृत्य तुम्ही शिकयतल्यो तितले बेगीन तुमकां ताजो रिझल्ट दिसून येतलो. हो आमचो अनुभव. ह्यो ऍक्टिव्हिटी ल्हान वयान आसतना सुरू करप आसता जेणे करून ती भुरगीं स्वावलंबी जाता. म्हणजे म्हजो चलो 3 वर्षाचो आशिल्लो. ताजे कडेन हे खंयचे स्किल नाशिल्ले पण आमी
ताजेर थोडे वाचले आणि आम्ही ते ताजेर प्रयोग केलो पळोवचे म्हणून. आमकां थोडे शेजाऱ्यांनी अशे थोडे लोकांनी हेल्प केले की अशे तुम्ही तांकां रेग्युलर भुरगे आशिल्ले म्हणून ताणें आमकां सांगलें तुम्ही अशें करा तशें करा आनी वी फॉलोड दॅट. तातूंत म्हणल्यार एक उदाहरण म्हणल्यार घेवया त्या भुरग्याक खावपाक. भुरग्याक जेन्ना केन्ना खावपाक मागता म्हणल्यार प्लेट हातान घेवन येता तेन्ना ताका वेफर किंवा चपाती तुकडे दिवन ताका खावपाक शिकोवपाचें असता. खावपाक हे सोंपें दिसता पूण तातूंत आय हँड कोऑर्डिनेशन म्हणल्यार कितें, हाताचे आणि दोळ्याचे अशे कोऑर्डिनेशन म्हणजे ताजे प्रोसेसिंग तुज्या ब्रेनान जाता. वेर बाय वी ईट नाजाल्यार खावपाची ही क्रिया सोपी दिसता पण ह्या भुरग्याक ती कठीण असता. जर हे खावपाक शिकोवपाक तुम्ही भुरग्या मुखार आणखी एक असा की भुरगे जर तुमचे शिकना कशें खावचे जाल्यार तुम्ही ताजे मुखार बसून तुम्ही कशें करता ताका ऍक्टिंग करपाक शिकोवपाक येता. हो प्रयोगूच तुमकां करपाक येता. तशेंच न्हावपाक हातून बरेच टप्पे आसा. म्हणल्यार न्हावपाक सोंपें दिसता पण तातूंत तुमच्या भुरग्याक कुवते हिशोबान म्हणल्यार ताजी किती कॅपॅसिटी आसा, अबिलिटी ताजी कितली आसा त्या प्रमाणे तुम्ही ताका न्हावपाक शिकोवपाक येता. जर तुमचे भुरगे फक्त आंगार उदक घालपाक येता तर तुम्ही ती एकूच कृती ताजे कडल्यान करून घेयात की त्या आंगार उदक घालपी ही फर्स्ट स्टेप. हाका म्हणटा फॉरवर्ड चेनिंग. म्हणल्यार कित्याक ती फर्स्ट स्टेप असता. मागीर ताजे नंतर सगळे बाकीचे स्टेप असता. आंगाक साबण लावप असता, घासप आसा पण ते इतले भुरग्याक येना. तर स्टार्टिंगाक तुम्ही भुरग्याक जर आंगार उदक घालपाक येता तर तुम्ही थंयच्यान स्टार्ट करता विच इज द फॉरवर्ड चेनिंग स्टार्टिंग ते. आणि जर ते भुरग्याक फक्त तुवाल्यान आंग पुसपाक येता तर तुम्ही ती ऍक्टिव्हिटी ताका करपा दिवचे सो दॅट ही बिकम्स इंडिपेंडंट. ताका स्वावलंबी जावपाक येता. आणि ती जर स्टेप लास्ट असता न्हावन जातकीर आंग पुसपाची ही स्टेप लास्ट ताका न्ही बॅकवर्ड चेनिंग म्हणटा. थंयच्यान सुद्दां तुमकां सुरवात करपाक येता. ताका आंग पुसपाक लावचे, मागीर थोड्या दिसांनी तुम्ही ताका आंगार उदक घालपाक लावचे, साबण लावचे. सो अशें करून तुम्ही ते तागेले एडीएल ह्या तरेनी तुम्ही डेव्हलप करू शकता. म्हणजे खावपाचे, न्हावपाचे, कपडे घालपाचे, टॉयलेट कशी यूज करपाचे हे तुम्ही त्या टप्प्याटप्प्यान करचे सो दॅट इट बिकम्स म्हणजे त्या भुरग्याक सोंपें जाता तें करपाक. सगळे एक फावटी घेवचे ना. यू हॅव टू टेक एक वेळा एकूच ऍक्टिव्हिटी घेवची. सो इफ तुमकां दिसलें की खावपाचें इम्पॉर्टंट ते टॉयलेट यूज करपाचें इम्पॉर्टंट ते तुम्ही ठरोवपाचें. ह्या एडीएल स्किलची ही म्हत्व आसा. हे तुम्ही खूप उपयोगी विचार मांडल्यात अलका. ऍक्टिव्हिटीज फॉर डेली लिव्हिंग कित्याक आवश्यक असतात आणि बॅकवर्ड आणि फॉरवर्ड चेनिंग कशी वापरचे ह्याबद्दल. आता मनात हो प्रश्न येता की थोडे भुरग्यांक उलोवच्या येता आणि थोड्याक उलोवच्याक जायना. त्या भुरग्याक संवाद साधपाक येवपा जाय ताजेसाठी आम्ही कितें करचे जाय. ऑटिझम म्हळ्यार मनाची स्थिती. ते दुयेंत न्हय, ताजेर वखद ना. फक्त तुमची शिकवण ही महत्वाची आसा. शिकवण म्हणजे ट्रेनिंग. थोडी ऑटिझम आशिल्ली भुरगीं भाशीक असता आणि काही अभाशीक असता. भाशेचे माध्यम खंयचें आसूनी पूण ताका सांगपाक येता हे महत्वाचे आसूंक जाय. भाशीक म्हणल्यार उलोवपी, अभाशीक म्हणल्यार नॉन वर्बल. आता आमी हांगा नॉन वर्बल भुरग्यांचे उलयता. जर भुरगो नॉन वर्बल असलो किंवा अभाशीक आसत जाल्यार ताचे बरोबर संवाद साधपाक तुमकां दोन तीन असे प्रकार तुम्ही म्हणजे करू शकता. तुमचे भुरग्याची किती लेवल असता ताचेर. जर तुमचे म्हणजे आमच्या वेळार बरेच असे स्पिचाचे काही नाशिल्ले पण हांव स्पेक्स म्हणून एक सिस्टम आसा पिक्चर एक्सचेंज कम्युनिकेशन सिस्टम. तातूंत भुरग्यांक न्ही असे पिक्चर्स दिवप असता आणि सिमिलर पिक्चर आसूं सारखे एक तरेचेच पिक्चर. आमी तुमकां जर त्या भुरग्याक बिस्किट शिकोवपाक जर तुमचे कडेन एक बिस्किटाचे पिक्चर आसूंक जाय आनी ताच्या हातान आसूंक जाय आनी ताका ते जाय आसूंक जाय ही हॅज टू गिव्ह. अशें करून ते कम्युनिकेशन
यू कॅन डेव्हलप म्हणजे तुमकां ते डेव्हलप करपा येता. आनी तातूंत खूब स्टेजीस आसा, लायक तातूंत एडवान्सूय आसा, पण तुम्ही बेसिकच्यान स्टार्ट करपा येता. गिवींग भुरग्यांक अशें हातान पिक्चर दिवन तांकां विचारचे तुका खंयचे जाय, यू कॅन कीप 2 पिक्चर, 2 पिक्चर दवरून ताका विचारचे खंयचे जाय. अशें करून ताजें कम्युनिकेशन वाडोवपा येता. तशें म्हणजे हे चित्रां बरोबर करचें. चित्र दाखोवन पिक्चर्स म्हणटा न्ही आमी, आनी ही पिक्चर्स तुम्ही खंयचे ल्हान भुरग्यांचे बुक्स आसता तातले कट करून ते लॅमिनेट करून करपा येता. आणि दुसरें म्हणल्यार मॅकेटॉन हे एक सायन लँग्वेज आसा आणि ती बऱ्याच वेळा सोपी आणि सुटसुटीत असता. म्हणजे तातूंत तुमकां पिक्चर्स करचे ना, बिकॉज तुमकां ते खंय तुमी भायर गेले आनी तुमकां जर भुरग्याक विचारचे आसा कितें जाय आनी तुमचे कडेन ते त्या वेळेर ते पिक्चर ना जाल्यार कित्याक ताका ताजो एक फोल्डर करचे पडटा, एक फायल कशी करची पडटा फॉर द पॅक्स. आणि ती तुम्ही खंय सगळे कडेन व्हरतली. हो जर प्रॉब्लेम आसा जाल्यार यू कॅन यूज मॅकेटॉन सायन लँग्वेज. म्हणजे आमकां जर भुरग्याक शिकोवपाचें आसा उदक जाय म्हणून, तर तुमगेलो अंगठो आसतो तुमी तोंडा कडेन दवरून चल उदक अशें म्हणपा येता. आणि तेच भुरग्याक शिकोवपाचें. यू हॅव तागेलो अंगठो घेवन ताच्या तोंडा कडेन दवर, सो दॅट ताका कळटा की दिस इज वॉटर. आणि अशें करून तुम्ही त्या भुरग्याचे कम्युनिकेशन म्हणजे डेव्हलप करू शकता. डिपेंडिंग म्हणजे तुमच्या भुरग्याची किती लेवल आसा ताजेर आसा. थोडे भुरग्यांक ते AAC म्हणून आसा ते आमी यूज केले ना, कितें ते आतां लेटेस्ट गॅजेट्स आसा. आमच्या वेळार हे कांय नाशिल्लें, वी वर व्हेरी सिंपल. आनी आमकां लोकांनी जेन्ना सांगलें की दीज आर सम ऑफ द थिंग्स वीच वर्क, म्हणजे भुरग्यां बरोबर केल्यार. आनी आमी म्हाका दिसून आयलें की म्हज्या भुरग्या बरोबर मॅकेटॉन पॅक्स यूज केले. स्कुलान तागेले खूब पॅक्स चलताले त्या वेळार, पण हांवें तागे मॅकेटॉन कित्याक म्हाका ते खंय गेल्यार ताका फक्त विचारपाक कितें जाय, मागीर तो ऑटोमॅटीक कितें जाय ते सायन दाखयतालो. तर आमकां ते चड सोंपें जालें. तर तुमी जांकां वॉट एव्हर तुमकां जें कन्विनियंट आसता त्या हिशोबान, बट कम्युनिकेशन इज इक्वली इम्पॉर्टंट आणि ताजे बरोबर तुमचे ADL इज मस्ट. कळले. म्हळ्यार ह्या भुरग्यांक संवाद साधपाक मदत करच्याक पेक्स, मॅकेटॉनाचो किंवा AACचो वापर करपाक जाय. आणि हे कम्युनिकेशनसाठी खूबच महत्वाचे आसा. ताजेन तांगेल्या जीवन खूब बरें जातलें अशें तुमगेलें मत आसा. बरें हय. अलका, एक जाणकार पालक आशिल्ल्यान दुसऱ्या पालकाक तुम्ही अजून कसले मार्गदर्शन किंवा सल्लो दिवपाक शकतात ते जरा सांगा. बरें. कितें आसा की आमकां जरी ऑटिस्टीक भुरगीं असले, आमकांय भावना आसता, तांकांय भावना आसता. तर अशा वेळांनी भुरगीं आसा तसो तांचो स्वीकार करात. तांकां मनीस म्हणून रिस्पेक्ट दियात. तांच्या ऑटिझम कडेन पळय नाकात. सातत्यान नित्य नेमान भुरग्यां बरोबर काम करीत रावात. म्हणजे ADL स्किल हाची सुरवात बेगीन करात. शाबासकी दियान बरें कितें केलें ताजे तोखणाय करात. ताजी तोखणाय करात जेन्ना ताणें बरें कितें एखादें नवें कृत्य केलें जाल्यार, और तो ताजी वागणूक बरी आसली जाल्यार. देव धर्म उपास तपास अंगारे दुपारे हाजेर प्लीज कांय उपचार करूं नका. तुमची शिकवण, ट्रेनिंग तुमच्या भुरग्याची मदत करतलो. रिझल्ट मेळना जाल्यार वायट मानून घेवं नका. खंत करपाची गरज ना. शाळेचो अभ्यास म्हणजे अकॅडमिक्स परस आयुष्यातले दुसऱ्या लाईफ स्किल म्हणटा तशें त्या गोष्टीचेर तुम्ही चड महत्व द्या. दुसऱ्या पालकां वांगडा रावात. म्हणजे आपल्याक कळटा कितें जाता ते. आपल्याक प्रॉब्लेम असल्यार आपण दुसऱ्या पेरंटाक विचारूंक शकता. आणि ऑटिझम विशयी सगळे कितें लोक सांगतात ताजेर विश्वास दवरूं नका. खरेच हो खूब मस्त सल्लो आसा पूर्ण कुटुंबासाठी. बरें, हो सेशन सरवचे पहिले अलका, तुमगेल किती शेवटचो संदेश आसा पालकांसाठी? संदेश हांव अशें म्हणेन की सकारात्मक नजर दवरात. आपलो दृष्टिकोन तुम्ही बदलात. ही भुरगीं सामान्य आयुष्य जगू शकतात. गरज आसा ती तांकां समजून घेवपाची. जायना म्हणून सोडून दिवप ना, म्हणजे डोंट गिव्ह अप. भुरग्याचो फुडाराचो चड विचार करूं नका. सगळ्या कुटुंबाक मिळून ताका आपल्या मदीं समावून घेयात
जेणेकरून समाज तुमचो आदर करतलो. सदा हसून खेळून रावप, कित्याक तर आयुष्य खूप सुंदर असा. हे आपल्या आयुष्याचो व्हडली झुंज असा. आपण हातून आपलो वेळ काढूंक जाय. वा अलका, आयुष खरोखरच सुंदर असा. खरे उलयले तुम्ही तुमगेलो मौलादिक वेळ आमचे बरोबर काढल्याबद्दल आणि इतलो बरो सल्लो दिल्याबद्दल तुमचे खूप खूप आभार. आणि सगळ्या श्रोत्याचे आम्ही आभार बी मानतात. दीपस्तंभ मनोबल फाउंडेशन एनजीओ 2005 से विजुअली चैलेंज्ड ऑर्फन्स, यूथ और ट्राइबल्स के लिए क्वालिटेटिव कम्पिटिटिव एग्जामिनेशन ट्रेनिंग, हायर एजुकेशन ट्रेनिंग और टेक्निकल एजुकेशन ट्रेनिंग के क्षेत्र में काम कर रही है. ज्यादा जानकारी के लिए आप कांटेक्ट कर सकते हैं deepstambhNGO@gmail.com ईमेल आईडी पर. आप मिस्टर फैयाज अतर से फोन कॉल के माध्यम से संपर्क कर सकते हैं. नंबर है 9657724559.